मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनलवरती. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत असे 5 म्युच्युअल फंड ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये टॉपचे रिटर्न्स दिलेले आहेत. असे टॉपचे 5 म्युच्युअल फंड आपण इथे बघून घेऊया. बरं, हे म्युच्युअल फंड डिस्कस करण्यामागचं रिझन म्हणजे हे 5ही म्युच्युअल फंड जे आहेत ना, त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी फार कमी परफॉर्मन्स दिलेला होता. म्हणजे एकदम अप टू द मार्क परफॉर्मन्स नव्हता, फार कमी परफॉर्मन्स त्यांनी दिलेला होता आणि त्यामुळे बरीचशी लोक हे म्युच्युअल फंडमधनं बाहेर पडलेली होती. बट ओव्हरऑल जेव्हा तुम्ही त्या म्युच्युअल फंड्सना 10 वर्ष होल्ड करून ठेवलं असतं, 10 वर्षाचा तुमचा व्ह्यू असला, तर तुम्हाला फार चांगले रिटर्न्स त्यांनी दिलेले आहेत. सो असे 5 म्युच्युअल फंड्स आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते अगदी संपूर्णपणे अगदी कम्प्लिटली जे ते शिकून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये खरंच लॉंग टर्मसाठी राहायचं आहे. ओके. जर तुमचा व्ह्यू जो आहे तो असा लिमिटेड टाइमसाठी असेल किंवा तुम्हाला पुढच्या 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षासाठी म्युच्युअल फंडमध्ये यायचं असेल, तर तुम्ही का नाही आलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजणार आहे. ओके. सो मी इथे तुमच्यासमोर एक डेटा आणलेला आहे खास तुमच्यासाठी. तो डेटा तुम्हाला काय सांगतो त्यावरती थोडंसं लक्ष देऊया आपण. ओके. इथे बघा. ओके. सो सगळ्यात पहिलं म्हणजे काय, एक पहिला म्युच्युअल फंड, फर्स्ट म्युच्युअल फंड जो आपण डिस्कस करणार आहे ना, मी तुम्हाला त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. त्याने 2013 पासून, ओके, 2013 पासून ते 2019 पर्यंत, 2013 पासून ते 2019 पर्यंत जे आहे, म्हणजे एक साधारणतः 6 ते 7 वर्षाच्या काळामध्ये फार जास्त कमी रिटर्न्स दिलेत. तुम्ही म्हणाल की आता कोणीही व्यक्ती असेल, जर त्याला त्याच्या म्युच्युअल फंडमध्ये 6 ते 7 वर्ष एकदम कमी रिटर्न्स दिसतायत, तर तो काय करेल? तो त्या म्युच्युअल फंडमधनं बाहेर पडणार. तर ते तिथे भरपूर लोकांनी केलं. पण आता तो ह्या कॅटेगरीमध्ये एकदम टॉपचा म्युच्युअल फंड आहे. तुम्ही तर म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमध्ये पाहिलं तर तुम्हाला त्याने टॉपचे रिटर्न्स प्रोव्हाईड केलेले आहेत. सो फायदा कोणाला झाला? जे लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टर राहिले त्यांनाच. सेकंड असा म्युच्युअल फंड मी नाव तुम्हाला सांगणारच आहे थोड्या वेळात. सेकंड असा म्युच्युअल फंड आहे ज्याने 2013 पासून ते 2018 पर्यंत, 13 पासून 18 पर्यंत त्याचा जो एनएव्ही आहे, एनएव्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू जी आहे, या 6 वर्षामध्ये सुरुवातीला होती ₹34 आणि 6 वर्षात ती झाली फक्त ₹51. म्हणजे तुम्ही म्हणाल की डबल पण नाही, साधारणतः दीड पट. म्हणजे ओव्हरऑल तुमचे पैसे फक्त दीड पट वाढले जर तुम्ही 2013 मध्ये टाकले असाल तर 2018 पर्यंत. म्हणजे खूप कमी ग्रोथ आहे असं तुम्ही म्हणू शकता की निग्लिजिबल रिटर्न्स आहेत, काहीच रिटर्न्स नाही भेटले. ओके. सो तो सुद्धा म्युच्युअल फंडने त्या एक खूप चांगले रिटर्न सध्या प्रोव्हाइड केलेले आहेत. थर्डवाला एक्झाम्पल जे त्याने 2014 ते 18, थर्डवाला म्युच्युअल फंड मी तुम्हाला असा सांगणार आहे ज्याने तुम्हाला 2014 पासून ते 2018 पर्यंत ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्याचा एनएव्ही त्याचा एनएव्ही फक्त 13 वरून 28 वर गेला. म्हणजे डबल झाला असं म्हणू शकता. पण सध्या करंटली त्याचा एनएव्ही आहे 278. म्हणजे 2018 नंतर काय ग्रोथ आलेली आहे बघा. 278चा एनएव्ही पोहोचलेला आहे. जवळपास 10 पटीने वाढ झाली त्यानंतर. सो इथे पण सेम, जो 5 वर्ष ज्याने होल्ड केलं, 5 वर्षामध्ये प्रॉफिट नाही आला, एक्झिट झाला, त्यानंतरच्या 5-6 वर्षामध्ये काय रिटर्न म्युच्युअल फंडने दिले ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चौथं एक्झाम्पल म्हणजे काय, 2013 ते 19, चौथा म्युच्युअल फंड मी असा डिस्कस करणार आहे. सेम 2013 ते 19 एकदम लो रिटर्न्स त्याने सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि पाचवा म्युच्युअल फंडने जो आहे त्याने 2016 पासून 2020 पर्यंत 5 वर्षाच्या काळामध्ये त्याचा एनएव्ही फक्त 22 पासून 31 पर्यंत गेला. म्हणजे तुम्ही असं म्हणत असाल की काहीच रिटर्न्सच नाही त्याला भेटले, इन्फ्लेशन पण त्याने बीट नाही केलं. पण करंटली त्याचा एनईव्ही आहे 121. ओके. सो हे म्युच्युअल फंडचे रिझल्ट्स असतात. तर तुम्ही चांगले प्रोडक्ट सिलेक्ट करत असाल तर ऑब्व्हियसली, असं नाही की कोणतेही प्रोडक्ट सिलेक्ट कराल, चांगले म्युच्युअल फंड सिलेक्ट करत असाल तरच तुम्हाला असे रिझल्ट भेटू शकतात. आता हे मी तुम्हाला सांगण्यामागे, एवढं तुम्हाला हा डेटा आणण्यामागचं रिझन काय, की बरेचसे लोक आपल्याकडे जे येतात ना, ते काय म्हणतात की बाबा आम्हाला ना 1 वर्षासाठी पैसे टाकायचे आहेत, 2 वर्षासाठी टाकायचे आहेत. तर लक्षात घ्या, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला जोपर्यंत मिनिमम मिनिमम 5 वर्षासाठी पैसे ठेवायचे नसतील तोपर्यंत येऊ नका. एकदम सिंपल सांगते, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कोणाकडेही इन्व्हेस्टमेंट करा, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करा किंवा कोणत्याही ॲपवरून इन्व्हेस्टमेंट करा, मिनिमम 5 वर्षासाठी तुमच्याकडे तुमचा व्ह्यू असला पाहिजे की बाबा मिनिमम 5 वर्षासाठी मला इन्व्हेस्टमेंट करायची. त्यापेक्षा जास्त असेल बेटरच आहे. 5 ते 10 वर्षाचा व्ह्यू तुमचा असेल म्युच्युअल फंडमध्ये तरच इन्व्हेस्टमेंट करा. कारण की हे जे मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिले 5, हे टॉपच्या 5 म्युच्युअल फंड्सचे एक्झाम्पल्स आहेत, ज्यांनी पहिल्या काही वर्षात कसं परफॉर्म केलेलं आणि त्यानंतर करंटली ते कसा परफॉर्मन्स देत आहेत, त्यांनी सगळे मागचे इयर पण बीट करून टाकलेले आहेत. आता आपण त्यांची नावं बघून घेणारच आहोत. पण जे लो टाइम इन्व्हेस्टर आहेत, तुम्ही असं म्हणाल की नाही आम्हाला 1-2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची, तर तुमच्यासाठी अदर प्रोडक्ट्स भरपूर आहेत. मग असं नाही की तुम्ही म्युच्युअल फंडमध्येच या, तुमच्यासाठी लिक्विड फंड सारखा ऑप्शन आहे किंवा तुमच्यासाठी
डेप्ट इन्स्ट्रुमेंट सारखा ऑप्शन आहे, तुमच्यासाठी बॉन्ड सारखा ऑप्शन आहे. लिमिटेड टाइमसाठी इन्व्हेस्ट करायचं तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेटर आहेत म्युच्युअल फंड पेक्षा. लॉंग टर्म व्ह्यू आहे तर म्युच्युअल फंडला कोणी बीट नाही करू शकत आहे. सो आता आपण एक काम करूया, आता आपण ते पाचही म्युच्युअल फंड्सची नावं जाणून घेऊया, त्याबद्दल बघून घेऊया. ठीक आहे. त्यातला फर्स्ट नंबरचा म्युच्युअल फंड आहे जो मार्केटमध्ये एकदम टॉप करतोय, मार्केटमध्ये टॉप करतोय, त्या म्युच्युअल फंडचा आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप. स्मॉल कॅप कॅटेगरी मधला म्युच्युअल फंड आहे. याचा एयूएम आहे जवळपास 70,000 करोडचा. ठीक आहे. एनएबी चालू आहे 164च्या इथे आसपास. तुम्ही जर बघाल तर जवळपास 15 वर्षाचं एज आहे ह्याचं. आणि तुम्ही जर इथे खाली याचे रिटर्न्स बघाल ना, तर गेल्या 10 वर्षामध्ये ह्या म्युच्युअल फंडने 20%च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केलेत. 20%चा CAGR काय असू शकतो तुम्ही विचार करा. ओके, 20%चा CAGR ही खूप मोठी गोष्ट झाली. मी तुम्हाला एक सिम्पल जरा कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 20%च्या CAGR, 20%चा CAGR तुम्हाला जर भेटला तर काय होऊ शकतं, तुम्हाला एक सिम्पल कॅल्क्युलेशन करून दाखवतो. सो इथे आपण आता गुगलवरती SIP कॅल्क्युलेटरवरती जाऊया. इथे सिम्पल SIP कॅल्क्युलेटर ओपन करूया. ठीक आहे. समजा हा म्युच्युअल फंड आहे, तुम्ही एक 10,000 रुपयांची SIP करत असाल 15 वर्षासाठी, आणि तुम्हाला त्याने 20% रिटर्न्स दिले. तुमचे जे पैसे आहेत तुम्ही इन्व्हेस्टेड करताय जवळपास 95 लाख रुपीजच्या आसपास, राईट. ओके, 10,000 रुपये तुम्ही SIP केलात 95 रुपीजच्या आसपास, 95 लॅक्सच्या आसपास तुम्हाला भेटते. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय 18 लाखाची. तुम्हाला दिसते अमाऊंट इन्व्हेस्ट 18 लाख, वेल्थ गेन 77 लाख, आणि एक्सपेक्टेड अमाऊंट जवळपास 1 CRच्या आसपास. सो 20%चा CAGR जर भेटला तुम्हाला हे होऊ शकतं. बट आता ऍक्च्युली आपण एवढा एक्सपेक्ट नाही करत आहे, किंवा आपण एवढ्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरत नाही. आपण फक्त 12%चा CAGR इथे वापरतो इंडस्ट्री स्टँडर्डनुसार. पण तुम्हाला हे म्युच्युअल फंड मध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 20%च्या CAGRने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत. तर ह्या म्युच्युअल फंड बद्दल मी एक डिटेल व्हिडिओ ही बनवलेला आहे चॅनलवरती. तुम्ही जर बघाल ना, तर आपल्या व्हिडिओजमध्ये जाल तर मी तुम्हाला एक टॉपचे म्युच्युअल फंड कसे ओळखायचे हेही सांगितलंय. म्हणजे आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल 2 बेस्ट लार्ज कॅप म्युच्युअल फंड, म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड कसे ओळखायचे, मिड कॅप म्युच्युअल फंड कसे ओळखायचे, काय रेशोज काढायचे, सर्व तुम्हाला शिकवलंय. म्युच्युअल फंड बद्दल जवळपास इथे 150 व्हिडिओज अवेलेबल आहेत मराठीतनं, तुम्हाला सर्व शिकवलेलं आहे. सो आहे फर्स्ट नंबरचा म्युच्युअल फंड निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. सेकंड आहे तो म्हणजे क्वांटचा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, 30,000 करोडचा EM आहे. गेल्या काही काळामध्ये फार जास्त चांगल्या फॉर्म मध्ये हा आलेला आहे. सेम गेल्या 10 वर्षामध्ये 19%चे CAGR रिटर्न्स, गेल्या 5 वर्षामध्ये 30%चे CAGR रिटर्न्स. ओके, 30% CAGR म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडसाठी. आणि स्मॉल कॅप कॅटेगरीचे सुद्धा हा म्युच्युअल फंड आहे. तिसऱ्या नंबरचा आहे परत एकदा SBI स्मॉल कॅप. SBI स्मॉल कॅप मध्ये सुद्धा एक 37,000 करोडचा AUM आहे यांच्याकडे. आणि जवळपास गेल्या 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत 17.84%. गेल्या 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत 19%च्या आसपास. सो हा सुद्धा एक जुना म्युच्युअल फंड आहे, चांगला म्युच्युअल फंड आहे स्मॉल कॅप कॅटेगरी मधला. 5व्या नंबरचा म्युच्युअल फंड जे तुम्हाला म्हटलं मी की सुरुवातीच्या काळामध्ये फार कमी त्याने परफॉर्मन्स दिलेला, बट तो आहे मिड कॅप कॅटेगरी मधला मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंड. 38,000 करोडचा AUM आहे यांच्याकडे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये एका मिड कॅप फंडने 29%चे CAGR रिटर्न्स दिले. आणि गेल्या 10 वर्षामध्ये 18%चे CAGR वरती सध्या स्टँड करतोय. आणि शेवटचा आणि 5व्या नंबरचा आहे इडलवेजचा मिड कॅप म्युच्युअल फंड, एक 12,000 करोडचा EM आहे. गेल्या 10 वर्षामध्ये पुन्हा एकदा 18.5%चा रिटर्न्स डिलिव्हर केले CAGR. 5 वर्षामध्ये 25%हूनही अधिक CAGR ने डिलिव्हर केलेला आहे. ओके, सो हे होते टॉप 5चे म्युच्युअल फंड ज्यांची सुरुवात तर हळूहळू झाली. हे एक बेस्ट एक्झाम्पल्स आहेत तुमच्यासाठी जे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये नवीन आहेत, आणि का लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून समजेल. आणि सोबतच जर तुम्हाला लॉंग टर्म करायची नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये का येऊ नये हेही तुम्हाला ह्याच्यातनं समजेल. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. काही इन्फॉर्मेशन भेटली असेल, माहिती भेटली असेल नक्की लाईक करा. कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.